पीक विम्यासाठी सरकारनं 15 दिवसांच्या ऐवजी फक्त 2 दिवसांची मुदत वाढवून दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासमोर नवीन अडचण निर्माण झालेली आहे। पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख दिलेली होती, मात्र 31 तारखेला रविवार आहे। काल बँकांचा संप होता, आज शनिवार आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी उशीर होण्याची शक्यता होती। त्यामुळे जय महाराष्ट्रानं ही मागणी लावून धरलेली होती की पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी। विधानमंडळात देखील विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर मुदतवाढ वाढवून देणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी जाहीर केलं। अपेक्षा होती की 15 दिवसांची मुदतवाढ मिळेल, मात्र प्रत्यक्षात फक्त 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। हेमंत बिर्जे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। हेमंत, सरकारनं फक्त 2 दिवसांची मुदतवाढ वाढवून दिल्याचं कळतंय, का अधिक माहिती आहे? श्रीरंग, नक्कीच सरकारने कुठेतरी 2 दिवसाची मुदतवाढ विमासाठी देणं कुठेतरी शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणं अशा पद्धतीने विरोधकांची टीका होऊ लागली आहे। धनंजय मुंडेंनी त्या संदर्भात सरकारचा निषेध नोंदवलाय, कारण ज्या सरकार कुठेतरी शेतकऱ्याला फसवतंय, शेतकऱ्यांचं सरकार आहे असं फक्त तोंडाने बोलतं, पण या योजना राबवणं किंवा पीक विम्याच्या संदर्भातला जो निर्णय घेणं त्या संदर्भात सरकारने कुठेतरी शेतकऱ्याची फसवणूक केली अशा पद्धतीची टीका आता विरोधी पक्षाने सुरू केली आहे। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी जे खासदार आहेत त्यांनी ही मागणी केली होती आणि सरकारला, केंद्र सरकारकडे त्यांनी पत्रही दिलं होतं केंद्र कृषी मंत्र्यांकडे की 15 दिवसात तरी वाढवून द्यावं, कारण जी पिकाची कामं आहेत, शेतकऱ्याची जी पिकाची कामं आहेत, जी शेतीची कामं आहेत ती पूर्ण अजून झालेली नाहीत, कारण पाऊस पडतोय आणि पावसामध्ये कुठेतरी शेतकरी अजून त्यामध्ये आपली सगळी शेतीच्या कामामध्ये अडकल्या आणि यातच कुठेतरी बँकेचा संप झाला। बँकेच्या संपामुळे कुठेतरी शेतकरी जो हप्ता भरायला जाणार होता पीक विमाचा तोही तो भरू शकला नाही। शनिवार रविवारच्या सुट्ट्या आल्या आणि या सगळ्या गडबडीत शेतकरी हवालदिला आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळत नाही अशा पद्धतीचं राजू शेट्टींनी म्हटलं होतं। त्यांचेच राजू शेट्टींचे सदाभाऊ खोत राज्यमंत्री त्यांनी केंद्र सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, अशी त्यांनी भावना व्यक्त केली। पण ह्या सगळ्यावर सरकारने निर्णय घेताना फक्त 2 दिवसाचा जो निर्णय घेतला तो कुठेतरी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे अशा पद्धतीचं आता टीका होऊ लागली आहे। आता या संदर्भात शेतकरी आणि आता जी राज्य सरकार आणि सदाभाऊ खोत यांची जी शेतकरी संघटना आहे काय निर्णय घेते ते पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। विरोधकांनी हा आरोप केलेला आहे की ही सरकारनं केलेली थट्टा आहे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार आहे, कारण फक्त 2 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरनं आहेत। विखे पाटील साहेब, आपण बघतोय की फक्त 2 दिवसांची मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलेली आहे, अपेक्षा होती की 15 दिवसांची तरी मुदतवाढ मिळावी। नाही, ही मागणी सभागृहामधून सर्वच आमदारांनी केली होती, पण मुळात ते सरकार गंभीर आहे का हा प्रश्न आहे। एकतर म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दलच्या अनास्था या शासनामध्ये नेहमीच पाहायला मिळतात आणि या विम्याच्या बाबतीमध्ये जर शासनाने मनापासून प्रयत्न केले असते तर 15 ऑगस्ट पर्यंत निश्चितच मुदत वाढून मिळाली असते। यापूर्वी मी मंत्री असताना, कृषी मंत्री असताना आपण अशा मुदतवाढ घेतलेल्या आहेत, त्याच्यात अशक्य काही नव्हतं। इच्छाशक्तीचा अभाव आहे हेच म्हटलं पाहिजे। पण शेतकऱ्यांच्या प्रती या सरकारला सहानुभूती नाही असं वाटतं का? तुम्ही इच्छाशक्तीचा अभाव आहेत हे म्हटलेलं आहे, मात्र शेतकऱ्यांबद्दल कळवळा असलेले अनेक नेते मंत्री झाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील सत्तेत बसली, मात्र परिस्थितीत काही फारसा फरक पडलेला नाहीये। नाही, ते काही मंत्री झाले म्हणजे त्या कसं आहे की त्यांनी एक राजकीय भूमिका मांडली, त्यावेळी राजकारण करायचं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याची भूमिका घेतली। प्रत्यक्ष मात्र शासनामध्ये गेल्यानंतर त्या प्रश्नाचा त्यांना विसर पडला। परंतु मला या शासनाबद्दल हीच भूमिका आहे माझी की संवेदना या शेतकऱ्यांच्या बद्दल या शासनामध्ये संवेदना राहिलेल्या नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असू दे किंवा कुठल्याही कुठल्याही प्रश्नामध्ये शेतकऱ्या मदत करण्याचा प्रश्न धोरण घ्यायचा असेल तर या शासनाची अनास्था नेहमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि तेच पीक विम्याच्या बाबतीत घेतलेलं आहे। ही मुदतवाढ वाढवून मिळावी अशी तुमची अजूनही मागणी आहे का? तुम्ही या संदर्भात सरकारशी बोलणार आहात का? हो, मी स्वतः बोलेल ना। आता आम्हाला आश्वासन दिलं सभागृहामध्ये आम्ही मुदत वाढवून देऊ, पण आता अशी माहिती कळते की 2च दिवस मुदत वाढ मिळाली। मी आजच आता मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि आवश्यकता उद्या सोमवारी आमचं परत सभागृह परत भरेल, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही मागणी करू की सरकारने विशेष मंत्र्यांनी जावं, दिल्लीला मुख्यमंत्र्यांनी जावं
धन्यवाद. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलत होतो, ज्यांनी सांगितलं की मुदतवाढ वाढवून मिळावी, फक्त 2 दिवस जी दिलेली आहे त्यामध्ये बदल करून आणखी ती मुदतवाढ मिळावी यासाठी देखील प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, सभागृहामध्ये देखील हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. माधव सावरगावे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. माधव, शेतकऱ्याला काय अडचणी येत आहेत? 2 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे, मात्र ही मुदतवाढ पुरेशी आहे का? संपूर्ण राज्यातील पारंपरिक कोरडवाहू शेतकरी दुष्काळामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यातच तडजोड करून यावर्षी पेरणी केली आहे आणि जी पेरणी आहे साधारणतः जूनच्या 2-3 आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळं शेवटच्या आठवड्यात खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये पेरणी सुरू झाली होती आणि काही ठिकाणी अजूनही पेरण्या पूर्ण होऊ शकला नाही. अशा स्थितीमध्ये शेतकरी पेरणीच्या कामात अडकलेला आहे आणि दुसरीकडे तो इतक्या आर्थिक अडचणीत सापडला आहे की त्याच्याकडे पैसे पीक विम्यासाठी भरण्यासाठी नाही. आता किमान काही दिवसापासून साधारणतः आठवडाभरापासून या शेतकऱ्यांनी पीक विम्यासंदर्भात मनावर घेतलं आणि उसनवारी करून किंवा सावकारी कर्ज करून थोडंफार इकडचं तिकडचं करून हे आर्थिक गणित शेतकऱ्यांनी जुळवलं आहे. मात्र मध्ये बँकांचे 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळं शेतकरी पुन्हा हैराण झालेला आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांची ही अडवणूक बँकाकडून होते, त्याचबरोबर सरकारकडून सुद्धा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अन्याय होतोय असा सरळ आरोप शेतकरी करतायत. या 2 दिवसाच्या मुदतवाढीमध्ये खरं तर सगळ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे भरणं शक्य नाही, त्यामुळे किमान 15 दिवसाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे. विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी यावर्षी साधारणतः गेल्या 3 वर्षापासूनचा दुष्काळ होता आणि त्याचबरोबर गारपीट होती आणि यावर्षीचा भीषण दुष्काळामुळे आर्थिक संकटामध्ये पिचलेला आहे आणि या पिचलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत असणं अपेक्षित आहे. दुसरा जर मुद्दा महत्वाचा बघितला तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची जी मदत आहे ती तत्पुंजी सरकारकडून मिळाली आणि मागच्या वर्षाचे पीक विम्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात आणखी काही शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले नाही. या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये सरकारने मदत करावी इतकी एक अपेक्षा आहे आणि या अपेक्षेपोटे 15 दिवसाची मुदत संपूर्ण राज्यभरातील कोरडवाहू पारंपरिक शेतकरी करतो आहे. धन्यवाद माधव, तू दिलेल्या माहितीबद्दल. अपेक्षा आहे की मुदतवाढ मिळावी म्हणून, मात्र ही मुदतवाढ फक्त 2 दिवसांची मिळालेली आहे. अपेक्षा होती की 15 दिवसांची मुदतवाढ मिळावी, मात्र फक्त 2 दिवस मुदतवाढ मिळाल्यानं शेतकरी चिंतेत आहे.